नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. साक्री तालुक्यातील दुहेरी हत्याकांडाचा निजामपूर पोलिसांनी अवघ्या 2 तासात उलगडा करत आरोपी योगेश खैरनार उर्फ भैया महाराज याला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार जयश्री काकुस्ते आणि अक्षय सोनवणे हे पूजाविधीसाठी आरोपीकडे आले होते. पूजाविधी झाल्यानंतर जयश्री हिला घरी सोडण्यासाठी जात असताना आरोपीने तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने विरोध करत आरडाओरड केल्याने आरोपीने तिचा गळा आवळून हत्या केली. दरम्यान जयश्रीला उशीर का झाला याची विचारणा करण्यासाठी आलेल्या अक्षय सोनवणे याच्यावरही आरोपीने लोखंडी रॉडने हल्ला करत त्याची हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न आरोपीने केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आज दिनांक 16 मे 2026 रोजी निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायपूर ते वर्धाने गावाच्या रस्त्याच्या बाजूला एक महिलेचा मृतदेह पडलेला असल्याबाबत माहिती मिळाली. त्या मृतदेहाबरोबर एक TVS कंपनीची मोपेड देखील होती. यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मयूर भांबरे हे त्यांच्या पथकासह पोहोचले. त्या महिलेचे नाव निष्पन्न करण्यात आले. तसेच त्या महिलेचे नाव निष्पन्न केल्यानंतर यातील गुन्ह्यातील संशयित आरोपी योगेश खैरनार याच्याकडे विचारपूस करत असताना त्याने या महिलेचा गळा आवळून खून केल्याबाबत सांगितले. तसेच महिलेबरोबर असणारा अजून एक इसम अक्षय सोनवणे याचा देखील खून केला असल्याबाबत माहिती दिली आणि सदर अक्षयचा मृतदेह त्याची शिव गोरक्षनाथ गोशाळा आहे आरोपीची, त्याच्या मागील बाजूस वनजमिनीत लपून ठेवले असल्याबाबत माहिती दिली. त्यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्या मयत अक्षयचा मृतदेह निष्पन्न केला. सदरच्या घटनेमध्ये निजामपूर पोलीस स्टेशनचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी अत्यंत कमी वेळामध्ये दुहेरी हत्याकांडचा आरोपी निष्पन्न केला. सध्या आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली असून पुढील तपास मयूर भांबरे प्रभारी अधिकारी निजामपूर पोलीस स्टेशन हे करत आहेत. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशन पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने संयुक्तरित्या पार पाडलेली आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.